राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो। गेल्या 40 वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी प्रलंबित आहे। 15 ऑगस्ट पूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करावे ही मागणी आता जोर धरू लागली आहे। गेल्या 8 दिवसांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात येतोय। याच मागणीसाठी आज श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। श्रीरामपूर शहर बंदचा आढावा घेतलाय नितीन ओझा यांनी। राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा असलेला अहमदनगर जिल्हा आणि या जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक दशकांपासून सरकार दरबारी प्रलंबित आहे। श्रीरामपूर हे नवीन जिल्ह्याचं मुख्यालय व्हावं ही मागणी आता पुन्हा जोर धरू लागलेली आहे आणि याच मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांनी आज श्रीरामपूर बंदची हाक दिली आहे। आपण आणि या दृश्यात पाहू शकतो की या आव्हानाला प्रतिसाद देत श्रीरामपूर शहर हे कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। सर्व आस्थापना असतील, व्यवसाय असतील आणि व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपली दुकानं ही बंद ठेवलेली आहेत। एकूणच जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होण्याची मागणी आहे। काही वर्षांपूर्वी श्रीरामपूर हे मुख्यालय होईल अशी चर्चा होती आणि त्याच अनुषंगाने आता श्रीरामपूर वासियांनी जिल्हा कृती समिती स्थापन करत श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी शासन दरबारी जोर धरलेला आहे आणि याच मागणीसाठी आज श्रीरामपूर शहर हे कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा